बाळूमामा कधीच कुणाला तोडत नाहीत, ते घडवतात. ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याची परीक्षा खूप कठीण होती, पण शेवट डोळे पाणवणारा होता. सगळं सहन करण्याची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडली की माणूस देवाला प्रश्न विचारतो. ही कथा आहे सुधीर नावाच्या एका छोट्या व्यावसायिकाची. दुकान नीट चालत होतं, पण अचानक कोरोना आला. व्यवसाय बंद, उधारी वाढली, घरात रोज चिंता. सुधीर रोज बाळूमामांचा फोटो पाहून फक्त एकच प्रश्न विचारायचा, मामा, मी काय चूक केली? दिवसामागून दिवस गेले, पण अडचणी संपल्या नाहीत. एक दिवस त्याचं दुकान पूर्णपणे बंद झालं. त्या रात्री तो एकटाच बसून खूप रडला. तो म्हणाला, मामा, आता माझी ताकद संपली. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक शांत आवाज आला, ही परीक्षा आहे, पळू नकोस. दुसऱ्या दिवसापासून सुधीरने पुन्हा प्रयत्न सुरू केले. लहान काम, कमी नफा, पण प्रामाणिक कष्ट. हळूहळू ग्राहक परत आले, विश्वास वाढला, व्यवसाय पुन्हा उभा राहिला. आज सुधीर म्हणतो, जर त्या दिवशी मी हार मानली असती तर आज हे सगळं नसतं. म्हणून लक्षात ठेवा, बाळूमामांची परीक्षा कठीण असते, पण ती तुम्हाला मोडण्यासाठी नसते, तर मजबूत बनवण्यासाठी असते. जय बाळूमामा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी संत कृपा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय बाळूमामा.